Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve another practical problem, that is problem number 3 on page number 56. तुमचं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 56 वरती थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आज आपण सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम नीट बघायचा आहे, कसा सॉल्व केलेला आहे, कसा प्रेझेंट केलेला आहे ते नीट चेक करायचं आहे. तसंच फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आणि सेकंड प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं होतं की कॅपिटल अकाउंट, राईट. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट दिलेलं होतं, सेकंड प्रॉब्लेममध्ये कॅपिटल आणि करंट दोन्ही अकाउंट्स दिलेले होते. हा त्या दोघांमधला डिफरन्स होता. आता थर्ड प्रॉब्लेममध्ये काय वेगळं आहे किंवा काय न्यू थिंग आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करायची आहे. काय आहे की थर्ड प्रॉब्लेममध्ये जे आपण आधीच्या दोन प्रॉब्लेम्समध्ये केलेलं नाही आहे. क्लिअर? सो विल स्टार्ट विथ आवर प्रॉब्लेम. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 56 वरती थर्ड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आपण आता सॉल्व करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम नीट वाचायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजेच रीना आणि आरती नावाच्या दोन पार्टनर्स आहेत, त्यांचा ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरती बेस आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप आपली काय असते, पूर्ण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स नीट वाचायच्या आहेत. एक एक अकाउंट पेन्सिलने मार्क करायचं आहे की कुठच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर करायचं आहे. मी ऑलरेडी इथे सगळे अकाउंट्स लिहून घेतलेले आहेत, पेन्सिलने मार्क केलेले आहेत, इन्क्लुडिंग ॲडजस्टमेंट्स. ॲडजस्टमेंटवरती सुद्धा त्याचे इफेक्ट्स लिहिलेले आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे, डायरेक्टली पोस्टिंगला सुरुवात करायची आहे. त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, एकदा ॲडजस्टमेंट वाचून घेणार आहोत. ट्रायल बॅलन्समध्ये मी तेथे अकाउंट्स फक्त मार्क केलेले आहेत. बघा ॲडजस्टमेंट काय काय दिलेली आहेत. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि दुसरा आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. नेक्स्ट, रिटर्न ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. आता तुम्हाला माहीत आहे ॲडजस्टमेंटमधले जे काही डेट्स असतात ते न्यू बॅड डेट्स असतात. मग हे न्यू बॅड डेट्सचे दोन इफेक्ट, एक तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जिथे आपण बॅड डेट्स लिहिलेलं आहे तिथे ॲड करायचं आहे. सेकंड इफेक्ट, लेस फ्रॉम डेटर्स, डेटर्समधून लेस करायचे आहेत. नेक्स्ट, अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व अँड डाऊटफुल डेट्स ₹1000. म्हणजेच त्यांनी काय सांगितलेलं आहे, न्यू RDD सांगितलेलं आहे. इथे बघा रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स हे वर्ड आहेत, म्हणजेच RDD आहे, न्यू RDD. मग न्यू RDDचे दोन इफेक्ट, सेम बॅड डेट्समध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचं आहे आणि सेकंड इफेक्ट, लेस फ्रॉम डेटर्स. Third adjustment, create a provision for discount on debtors at the rate 3% and creditors at the rate 5%. डेटर्स आणि क्रेडिटर्सवरती प्रोव्हिजन सांगितलेली आहे. ओके, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट, डिस्काउंट दिलेला आहे डेटर्सला आणि क्रेडिटर्सला पण. तर डेटर्सला जो डिस्काउंट म्हणजे डेटर्सवरती जो डिस्काउंट मिळालेला असतो तो आपल्यासाठी काय आहे, लॉस आहे. म्हणजे आपल्याला एवढे काही, सपोज एक अमाऊंट येणं बाकी होतं, आता त्यांना आपण डिस्काउंट दिला आहे म्हणजे आपल्याला कमी अमाऊंट मिळणार आहे. मग हा जो डिस्काउंट आहे त्याचे दोन इफेक्ट काय येणार, एकतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जिथे बॅड डेट्सचा फॉर्मॅट आपण ड्रॉ केलेला असतो त्याच्यात ॲड करायचे आहेत, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आणि सेकंड इफेक्ट, लेस फ्रॉम डेटर्स, राईट. कारण डेटर्स आपले कमी होणार आहेत, आपण डिस्काउंट दिल्यामुळे डेटर्सची अमाऊंट कमी होणार आहे म्हणून ते डेटर्समधून लेस करायचे आहेत. क्लिअर? एक बॅड डेट्समध्ये ॲड करायचं आहे, सेकंड डेटर्समधून लेस करायचं आहे. नेक्स्ट, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे आपले जे पैसे आपण एखाद्या होलसेलरला किंवा मॅन्युफॅक्चररला देणार होतो ते आता आपल्याला कमी द्यावे लागणार आहेत कारण त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे. ओके, म्हणजे आपल्यासाठी ते काय आहे, इन्कम आहे किंवा आपण म्हणू शकतो प्रॉफिट आहे. मग सगळे इन्कम किंवा प्रॉफिट आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजेच डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सचा फर्स्ट इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट, जे क्रेडिटर्स आपण लायबिलिटीजमध्ये ॲड करतो त्याच्यातून लेस करायचं आहे कारण आपले क्रेडिटर्स कमी होणार आहेत. क्लिअर? नेक्स्ट,
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700 अँड सॅलरीज ₹800. एकदम इझी ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा फर्स्ट इफेक्ट लायबिलिटीजमध्ये आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंट जिथे ते एक्सपेन्सेस असतील त्याच्यात जाऊन ते ॲड करायचे आहेत. क्लिअर? नेक्स्ट, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. इन्शुरन्स त्यांनी फॉर 15 months 15 महिन्यांसाठी पे केलेला आहे. जनरली फायनान्शियल इयर किती मंथ्सचं असतं? 12 monthsचं. स्टार्ट्स फ्रॉम 1 एप्रिल अँड इट विल एंड्स ऑन 31 मार्च. मग हे 12 महिन्यांचं जे फायनान्शियल इयर असतं त्याच्यामध्ये जेवढे एक्सपेन्सेस होतात ते आपण रेकॉर्ड करत असतो. मग हे त्यांनी सांगितलेलं आहे की इन्शुरन्स पेड फॉर 15 months 15 महिन्यांसाठी पे केलं आहे, म्हणजेच 3 महिन्यांसाठी एक्स्ट्रा पे केलेला आहे. एक्स्ट्रा म्हणजे प्रीपेड आहेत ॲक्च्युली, राईट. 3 महिने कसे कॅल्क्युलेट केले? 15 - 12 का? एका वर्षामध्ये 12 months असतात म्हणून, राईट. मग 3 महिन्यांसाठीचा जो इन्शुरन्स पे केला आहे तो प्रीपेड आहे. मग प्रीपेडचे 2 इफेक्ट, एकतर ज्या अकाउंटमध्ये आपण लिहितो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग, त्या अकाउंटमध्ये त्या एक्सपेन्सेसमधून लेस करायचे आहेत, राईट. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. क्लिअर? आपण बघणारच आहोत जेव्हा पोस्टिंग करणार आहोत तेव्हा. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग @5%. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन झालं आहे म्हणजे लॉस आहे आपला, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार? लँड अँड बिल्डिंग ॲसेट्समधून लेस करायचं आहे डेप्रिसिएशनची अमाऊंट. नेक्स्ट, रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. त्यांचा आता कॅपिटल रेशो काय आहे तो कसा फाइंड आउट करायचा? इथे बघा, कॅपिटल ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला दिलेलं आहे. रीनाचं कॅपिटल आहे 50,000 आणि आरतीचं आहे 30,000, म्हणजेच त्यांचा रेशो काय आहे? 5:3, राईट. मग हा जो कॅपिटल शेअरिंग रेशो आहे त्याच्यावरतीच बेस त्यांना प्रॉफिट आणि लॉस शेअरिंग रेशो पण दिलेला आहे. म्हणजेच त्यांचा रेशो काय आहे? 5/8 अँड 3/8. 8 का लिहिलं आहे आपण? कारण 5 + 3 8 होतात म्हणून. म्हणजे रीनाचा रेशो आहे 5/8 आणि आरतीचा रेशो आहे 3/8. या रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट शेअर करायचं आहे. क्लिअर सगळं ॲडजस्टमेंट? जेवढ्या ॲडजस्टमेंट आहेत आणि ट्रायल बॅलन्समध्ये रिलेटेड अकाउंट्स आहेत तिथे आपण स्टार मार्क ऑलरेडी केलेला आहे. आता आपण डायरेक्टली पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा नीट आणि क्लीन फॉर्मॅट ड्रॉ करून घ्यायचे आहेत. कुठेही शॉर्टकट नाही करायचं आहे. तुम्हाला फॉर्मॅट तर माहीत आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, देन बॅलन्स शीट आणि नेक्स्ट आणि लास्ट आपण केलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्लिअर? पार्टनर्स कॅपिटलमध्ये 2 पार्टनर आहेत, रीना अँड आरती. रीना अँड आरती दोघांचे अमाऊंटचे कॉलम रुपीज. आता आपण पोस्टिंग सुरू करू. फर्स्ट आहे परचेसेस. परचेसेसमध्ये क्रेडिटला बघितलं तर परचेस रिटर्न आहे, राईट. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? इनर कॉलममध्ये परचेसेसची अमाऊंट लिहायची आहे. परचेसेस आपण कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मग इथे लिहायचं आहे. आता लगेच फर्स्ट लाईनवरती परचेसेस नाही लिहायचं आहे, कारण सगळ्यात पहिलं जे अकाउंट येतं ट्रेडिंग अकाउंटमध्ये ते असतं ओपनिंग स्टॉक. ऑलरेडी इथे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, ओके. म्हणून आपण एक लाईन सोडून नेक्स्ट लाईनला लिहिणार आहोत परचेसेस. टू परचेसेसची अमाऊंट किती आहे? 35,500 इनर कॉलम. क्लिअर? नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स. डेटर्स कुठे लिहितो आपण? बॅलन्स शीट ॲसेट साईड. मग बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला लिहायचं आहे सन्ड्री डेटर्स. त्याच्यावरती 4 ॲडजस्टमेंट्स आहेत, म्हणून सन्ड्री डेटर्सची अमाऊंट किती आहे? 40,000, जी आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आहोत. 40,000. नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न कुठे लिहितो आपण? लेस फ्रॉम सेल्स, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला.
तिथे लिहायचं आहे आधी बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट किती आहे 1000. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे 1000 कारण तो निगेटिव्ह बॅलन्स आहे किंवा निगेटिव्ह अमाऊंट आहे. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक 18100 कुठे येणार ट्रेडिंगच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आउटर कॉलममध्ये 18100. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. आता बॅड डेट्सचा फॉर्मॅट तुम्हाला माहीत आहे. बॅड डेट्स कुठे लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स. हे सगळं लिहून घ्यायचंच आहे कंपल्सरी. प्लस न्यू RDD. आता या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हिजन फॉर डेटर्स सांगितलेलं आहे म्हणून आपण ॲड करणार आहोत प्लस प्रोव्हिजन ऑन डेटर्स ऑर फॉर डेटर्स ऑन डेटर्स. ओके. नेक्स्ट मायनस ओल्ड RDD. क्लिअर. हा फॉर्मॅट आहे असाच्या असा कंपल्सरी लिहायचाच आहे एक्झाममध्ये. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD प्लस प्रोव्हिजन. जर प्रोव्हिजन असेल तर प्रोव्हिजन लिहायचं आहे नसेल तर नाही लिहिलं तरी चालेल. मायनस ओल्ड RDD. आता बॅड डेट्सची अमाऊंट किती आहे 500 रुपीज जे इनर कॉलमला लिहायचे आहेत 500. क्लिअर. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईड आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण एक स्टार मार्क केला आहे. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 25,000. मग बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे लँड अँड बिल्डिंग. सन्ड्री डेटर्सवरती 4 लाईन्स सोडायच्या आहेत कारण ॲडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट किती आहे 25,000 इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे म्हणून. नेक्स्ट फर्निचर 20,000 ॲसेट डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट काही ॲडजस्टमेंट नाही आहे. फर्निचर अमाऊंट आहे 20,000. क्लिअर. 20,000 आपण इथे लिहिलेले आहेत बॅलन्स शीट ॲसेट्समध्ये. नेक्स्ट डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथे डिस्काउंट दिसतोय ट्रायल बॅलन्समध्ये. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्याची अमाऊंट आउटर कॉलममध्ये 1000 रुपीज. क्लिअर. नेक्स्ट रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. टू रॉयल्टीज. नेक्स्ट रेंट अमाऊंट आहे 1900 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. टू रेंट आउटर कॉलम 1900. नेक्स्ट सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट पण सॅलरीजवरती ॲडजस्टमेंट आहे एक स्टार मार्क केलेला आहे एक लाईन सोडायची आहे. टू सॅलरीज अमाऊंट 3000 इनर कॉलम. नेक्स्ट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड ॲडजस्टमेंट आहे. टू वेजेस. $800 इनर कॉलम. नेक्स्ट इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड पण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलममध्ये अमाऊंट. टू इन्शुरन्स अमाऊंट आहे 1500. नेक्स्ट ड्रॉइंग्स रीना अँड आरती दोघींचे पण ड्रॉइंग्स दिलेले आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ड्रॉइंग्स.
रीनाची अमाऊंट रीनाच्या कॉलममध्ये 2000 रुपीज आणि आरतीची 1000. नेक्स्ट कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ॲसेट्समध्ये कॅश ॲट बँकची अमाऊंट किती आहे 11,500. आउटर कॉलम. नेक्स्ट कॅश इन हँड. सी ट्रायल बॅलन्समध्ये लास्ट आहे कॅश इन हँड ॲसेट साईड 2000 रुपीज. कॅश इन हँड 2000. नेक्स्ट क्रेडिट साईड. क्रेडिट साईडमध्ये आहे पहिलं सेल्स कुठे लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 58,200. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स वरती ॲडजस्टमेंट आहे, आपण एक स्टार मार्क केलेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 25,700. इनर कॉलम लायबिलिटीजमध्ये. तीन चार लाईन सोडायच्या आहेत कॅपिटल अकाउंट लिहिण्यासाठी. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट किती आहे 25,700. इनर कॉलम. नेक्स्ट परचेस रिटर्न 500 लेस फ्रॉम परचेसेस मायनस परचेस रिटर्न. नेक्स्ट RDD हा ओल्ड RDD असतो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेला, तो लेस फ्रॉम बॅड डेट्स. इथे आपण जो फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे इथे लिहायचं आहे ओल्ड RDDच्या समोर इनर कॉलममध्ये 800. निगेटिव्ह आहे म्हणून ब्रॅकेट करायचं आहे. नेक्स्ट डिस्काउंट. आता हा डिस्काउंट क्रेडिटला आहे म्हणजेच आपलं इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट. आउटर कॉलममध्ये अमाऊंट 50 रुपीज. नेक्स्ट कमिशन सेम. कमिशन पण क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजेच आपलं इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 250 रुपीज. नेक्स्ट कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेले आहेत कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रीनाचं कॅपिटल आहे 50,000. आरती 30,000. क्लिअर. सगळं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट काय काय आहेत. फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती आहे 22,000. आउटर कॉलम. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट्स क्लोजिंग स्टॉक 22,000. नेक्स्ट राईट ऑफ ₹900 बॅड डेट्स. राईट ऑफ ₹900 फॉर बॅड डेट्स. बॅड डेट्ससाठी 900 रुपीज ठेवलेले आहेत म्हणजेच काय आहे ते आपले न्यू बॅड डेट्स आहेत. न्यू बॅड डेट्सचे दोन इफेक्ट, एकतर इथे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचे आहेत न्यू बॅड डेट्स 900. सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स मायनस न्यू बॅड डेट्स 900. क्लिअर. 900 आपण लेस केलेले आहेत डेटर्समधून. नेक्स्ट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ₹1000. RDD आहे न्यू RDD लेस फ्रॉम बॅड डेट्स. सेम इफेक्ट लेस ॲड करायचे आहेत बॅड डेट्समध्ये 9,000 रुपीज.
सेकंड इफेक्ट डेटर्समधून लेस करायचे आहेत मायनस न्यू RDD 1000 रुपीज. काय केलं आपण बॅड डेट्समध्ये ॲड केलेले आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1000 रुपीज न्यू RDD आहेत ते. आणि सेकंड इफेक्ट डेटर्समधून 1000 रुपीज लेस केलेले आहेत. क्लिअर. नेक्स्ट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स @ 3%. आता डेटर्सवरती 3% डिस्काउंट दिलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला डेटर्सचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. 40,000 - 900 - 1000 रुपीज. 40,000 - 900 - 1000 किती येतात 38,100 इनर कॉलम 38,100. आता काय सांगितलं आहे की प्रोव्हिजन करायचं आहे 3% मायनस प्रोव्हिजन 3%. 38,100 वरती 3% किती येतात 1143. ते पण ब्रॅकेटमध्ये 1143 कारण लेस केलेत आपण 1143. हे काय आहे प्रोव्हिजन आहे. जे डेटर्स आपण कॅल्क्युलेट केले 38,100 त्याच्यावरती 3% 1143. आता हा जो 1143चा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आपण इथे बघा बॅड डेट्समध्ये प्रोव्हिजन ऑन डेटर्स लिहिलेलं आहे तिथे लिहायचे आहेत 1143. क्लिअर. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्रेडिटर्सवरती 5% प्रोव्हिजन सांगितलेली आहे. ओके, मग आता क्रेडिटर्सवरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे 25,700 म्हणजेच 25,700 इंटू 5% 1285. क्रेडिटर्समधून लेस करायचे आहेत मायनस प्रोव्हिजन कारण क्रेडिटर्सवरती डिस्काउंट मिळाला आहे म्हणजे आपले क्रेडिटर्स कमी झाले आहेत म्हणून आपण लेस केले आहेत @ 5%. अमाऊंट 1285 ब्रॅकेटमध्ये कारण ती लेस करायची आहे. क्लिअर. नेक्स्ट, सेकंड इफेक्ट. आता आपले क्रेडिटर्स कमी झाले आहेत म्हणजे आपल्यासाठी काय आहे प्रॉफिट आहे किंवा इन्कम आहे. मग इन्कम किंवा प्रॉफिट कुठे लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रोव्हिजन ऑन क्रेडिटर्स. अमाऊंट किती आहे 1285 आउटर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहेत वेजेसचे 700 रुपीज. ओके, अँड नेक्स्ट सॅलरीज 800. दोघांचेही एक इफेक्ट कुठे येणार लायबिलिटीजमध्ये. मग आपण इथे लायबिलिटीजमध्ये लिहिणार आहोत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि सॅलरीज. वेजेसची अमाऊंट आहे 700 सॅलरीज 800. सेकंड इफेक्ट कुठे जाणार त्या रिलेटेड एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचं आहे. आता वेजेस कुठे आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग इथे आपण लिहिणार आहोत ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. किती अमाऊंट आहे वेजेसची 700 राईट. 700 ॲड करायचे आहेत. नेक्स्ट, सॅलरीज आउटस्टँडिंग 800 रुपीज. सॅलरीज कुठे आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. $800. क्लिअर. नेक्स्ट, लास्ट ॲडजस्टमेंट आहे सेकंड लास्ट दॅट इज इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. फायनान्शियल इयर कधी स्टार्ट झालेला आहे या प्रॉब्लेममधलं 1 एप्रिल 2018ला अँड इट विल एंड्स ऑन 31 मार्च 2019. म्हणजेच 12 महिन्याचं एक फायनान्शियल इयर आहे आणि त्यांनी इन्शुरन्स किती महिन्यासाठी पे केलेला आहे फॉर 15 months.
मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की 3 महिन्याचा जो प्रीपेड इन्शुरन्स त्यांनी पे केलेला आहे त्याची अमाऊंट किती आहे. मग आपण वर्किंग नोट बनवणार आहोत. इन्शुरन्स ₹1500 फॉर 15 मंथ्स. हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. राईट, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. इन्शुरन्स पे केलेला आहे फॉर 15 मंथ्स ₹1500. आपल्याला बघायचं आहे 12 मंथ्ससाठी किती आहे. आता ऑफकोर्स इथे दिसतं आहे 1500 इज इक्वल टू 15 मंथ्स, म्हणजेच 12 मंथ्ससाठी किती, एकतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता किंवा डायरेक्टली इथे दिसतं आहे एका महिन्याचा ₹100 आहे, म्हणजेच 12 मंथ्सचं 1200. क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा करता येईल. 1500 इंटू 12 डिवायडेड बाय 15. राईट, एवढंच आन्सर येणार आहे. आता आपल्याला कळलं आहे की 12 मंथ्सचा इन्शुरन्स 1200 आहे. राईट, एका फायनान्शियल इयरचा. पण आपण किती पे केला आहे, 1500, म्हणजेच ₹300 प्रीपेड इन्शुरन्स आहे. देअरफॉर ₹300 प्रीपेड एक्सपेन्सेस और प्रीपेड इन्शुरन्स. कसे आले 300, 1500 मायनस 1200. क्लिअर. मग हे 300 जे आहेत प्रीपेड इन्शुरन्स त्याचे दोन इफेक्ट, लेस फ्रॉम इन्शुरन्स जे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलं आहे तिथे, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. इथे आपण इन्शुरन्स लिहिलेला आहे त्याच्यातून आपल्याला प्रीपेड लेस करायचे आहेत. लेस प्रीपेड एक्सपेन्सेस 300. राईट, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट प्रीपेड इन्शुरन्स 300. क्लिअर. नेक्स्ट, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग @ 5%. डेप्रिसिएशन झालं आहे म्हणजेच रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग. आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे, लँड अँड बिल्डिंग 25,000. राईट, नेक्स्ट 25,000 वरती आता 5%, 25,000 इंटू 5%, 1250. 1250 डेप्रिसिएशन आहे आउटर कॉलममध्ये. सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएशन 1250. क्लिअर. नेक्स्ट, रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आपण बघितलेलं होतं कॅपिटल रेशो काय आहे, 5:3 आहे, आणि त्याच्यामध्ये ते प्रॉफिट आणि लॉस शेअर करणार आहे. ते आपण नंतर बघणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. सेकंड स्टेज आपली काय असते, थर्ड स्टेज, की ज्या इनर कॉलममध्ये अमाऊंट्स आहेत त्याची टोटल आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. 35,500 मायनस 500 किती येतात, 35,000. नेक्स्ट 800 प्लस 700, 800 प्लस 700 1,500. क्लिअर. नेक्स्ट 58,200 मायनस 1,000, 57,200. नेक्स्ट, आता बॅड डेट्सची टोटल आपल्याला बघायची आहे. सी, बॅड डेट्स काय आहेत, पहिल्यांदा 500 प्लस 900 प्लस 1000 प्लस 1143 मायनस 800 किती येतात, 2743. 2743 आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे, 2743. क्लिअर. कसं केलं आपण, ह्या सगळ्याची ॲडिशन आणि हे 800 लेस केले त्याच्यातून. नेक्स्ट
3000 plus 800, 3800. Next, insurance 1500 minus 300, 1200. नेक्स्ट काय आहे, क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 25700 मायनस 1285, 25700 मायनस 1285 किती येतात, 24415, 24415. क्लियर. नेक्स्ट परत 700 प्लस 800 किती येतात, 1500 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट आता आपल्याला डेटर्स बघायचे आहेत. डेटर्स 40,000 मायनस 900 जे आपण ऑलरेडी केलेले आहेत, मायनस 1000, 38,100 राईट, मायनस 1143, 36,957 आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. 36,957. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग 25,000 मायनस 1250, 23,750, 23,750. क्लियर. म्हणजे सगळे आउटर कॉलम आपण क्लिअर केलेले आहेत. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती झालेला आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड 57,200 प्लस 22,000, 79,200 टोटल दोन्हीकडे लायची आहे, 79,200 मायनस डेबिट साइड 18,100 मायनस 35,000 मायनस 700 मायनस 1,500 किती येतात, 23,900. हे काय आहे, ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. क्लियर. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,900. क्लियर. आता क्रेडिट साईडची टोटल करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, 23,900 प्लस 50 प्लस 250 प्लस 1285 किती येतात, 25,485. दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे ती टोटल, 25,485, 25,485 मायनस डेबिट साईड. डेबिटला काय काय आहे, 2743 मायनस 2743 मायनस 1,000 मायनस 1,900 मायनस 3,800 मायनस 1,500 सॉरी 1,200 मायनस 1,250 किती येतात, 13,592. पण हा जो प्रॉफिट आहे तो कुठच्या रेशोमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला सांगितलेला आहे, बघा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. लास्ट ॲडजस्टमेंट, रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन दर कॅपिटल रेशो 5:3. मग 13,592चे रेशो आपल्याला बघायचा आहे आणि त्याची अमाऊंट त्याच्यात डिस्ट्रीब्यूट करायची आहे. वर्किंग नोटमध्ये आपण लिहिणार आहोत नेट प्रॉफिट. अमाऊंट किती आहे, रुपीज 13,592. मग रीनाचा काय रेशो आहे, 5:8 आणि आरतीचा आहे 3/8, 5/8 3/8 राईट. म्हणजे त्यांच्या कॅपिटल रेशो 50,000 रीनाने कॅपिटल आणलेलं आणि आरतीने किती आणलेलं, 30,000, म्हणून तो 5:3 रेशो आहे.
8 का लिहिलं आहे आपण 5 + 3 8 म्हणून डिवायडेड बाय 8 केलेलं आहे. आता ₹13,592 इंटू 5/8 इक्वल टू इंटू 5/8 8495 8495 क्लियर. नेक्स्ट 13,592 इंटू 3/8 13,592 इंटू 3 डिवायडेड बाय 8 5097. ह्या त्यांच्या अमाऊंट्स आहेत. प्रॉफिट आणि लॉस शेअरिंगचा प्रॉफिट आला आहे म्हणजे प्रॉफिट कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत आपण. तर ह्या ज्या दोन अमाऊंट्स आहेत त्या कुठे लिहायच्यात आपल्याला. पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड रीना आरती. रीनाची अमाऊंट किती आहे 8495. इनर कॉलममध्ये लिहायचं 8495. आरतीची किती आहे 5097. 5097. दोघांची ॲडिशन किती येते 13,592 राईट. ती आउटर कॉलममध्ये 13,592. मग हा जो नेट प्रॉफिट आहे तो आपण कुठे कॅरी फॉरवर्ड करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. रीनाचं किती आहे अमाऊंट 8495 8495 आणि आरतीची आहे 5097 5097. क्लियर. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची टोटल करायची आहे 50,000 + 8495 58,495. नेक्स्ट आरती 30,000 + 5097 35,097. त्याच्यातून हे दोन लेस करायचे आहेत. 58,495 मायनस ड्रॉईंग 2000 किती येतात 56,495. टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड किती येतो 56,495 आणि 34,097. क्लियर. आता हा जो बॅलन्स आहे दोघांच्या कॅपिटलचा तो कुठे लिहायचा आहे लायबिलिटीजमध्ये. कॅपिटल अकाउंट रीना आरती. रीनाचा बॅलन्स किती आहे 56,495 56,495. आरतीचा आहे 34,097. दोघांची ॲडिशन करायची आहे 56,495 प्लस 34,097 90,592. आता बॅलन्स शीट टॅली करायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे. बॅलन्स शीट ॲसेट साईड 36,957 प्लस 23,750 प्लस 20,000 प्लस 11,500 प्लस 2,000 प्लस 22,000 प्लस 300 1,16,507 1,16,507. नेक्स्ट liabilities 90,592 90,592 plus 24,415 plus 1,500 1,16,507.
क्लिअर. बॅलन्स शीट टॅली झालेली आहे कारण ॲसेट्स आणि लायबिलिटीज दोघांची टोटल सेम आहे, म्हणजेच आपला प्रॉब्लेम एकदम परफेक्ट सॉल्व केलेला आहे.